जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची सार्थ अभंग गाथा. वाचन आणि निरूपण सौ विद्या जितेंद्र जोशी. अभंग 18वा. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन. बरविया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. मुगुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. वोती व श्रीमुख सुखांचे सकळ, वामांगी वेल्हाळ रखुमादेवी. उद्धव अक्रूर उभे दोन्हीकडे, वर्णिती पवाडे सनकादिक. तुका म्हणे नव्हे आणि का सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. या अभंगात तुकाराम महाराज त्यांच्याकडे त्यांच्या भेटीसाठी लगबगीने रुक्मिणी मातेसोबत येत असलेल्या विठुरायाचं वर्णन करत आहेत. गरुडाच्या वाहनात बसून पितांबराचा कासोटा घालून देव येत आहेत. त्याच्या गळ्यात वैजंती माळा शोभून दिसत आहेत. त्याच्या माथ्यावर सूर्यासारखा तेजस्वी मुकुट आहे. कंठात कौस्तुभ मणी आहे, जो निर्मळपणे चमकत आहे. त्यांचे मुख म्हणजे सुखाचे ओतीव आहे. असे मनोहर घनश्याम सावळे रूप आहे त्याचे. त्याच्या डाव्या बाजूला परमप्रिय रखुमाई आहे. देवाच्या दोन्ही बाजूला उद्धव आणि अक्रूर हे सनकादिक हात जोडून उभे आहेत. आणि हे सनकादिक विठ्ठलाच्या कीर्तीचं गुणगान गात पवाडे गात आहेत. असे हरिरूप केव्हा पाहीन असे झाले आहे. त्यांना समोरून येणारे ते आवडीचे रूप सखा पांडुरंगाशिवाय दुसरे कोणीच नाही. तो सखा पांडुरंगच आहे अशी त्यांची खात्री आहे. आपणही विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालो तर नक्कीच हे मनोहरी सावळ रूप आपल्यालाही दिसेल. मग काय, तो आनंद जीवन सार्थ करेल. यासाठीच तर म्हणूया, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. असेच विविध अभंग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.